चला, जय हिंद मित्रांनो, आवाज येतो का चेक करा. आज आपण पाहणार आहोत नवोदयचे मागच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील किंवा एमसीक्यूज असतील त्याचा आपण एक आढावा घेणार आहोत. ठीक आहे. चला, मग आज आपण बघूयात जे झालंय त्यांचं मी तुम्हाला आढावा देतो. हे सगळं आपलं झालेलं आहे. हे जे प्रश्न मी तुम्हाला आता दाखवत आहे हे झालेले आहेत आपले. झालंय, हे झालंय, हे झालंय. ओके, काल आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये. आता पुढच्या लेक्चरमध्ये हे पाहायचंय. झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. फक्त झूम केल्यावर मला काही शब्द स्पष्ट दिसतील पण थोडे ब्लर दिसतील. आता बघा काय काय दिलेलं आहे, काय काय सांगितलं आपण चेक करणार आहोत. काय काय दिलेलं आहे, काय काय आहे. कोण आलेलं आहे मला कमेंट करा. लेक्चरला कोण जॉईन झाले मला कमेंट करा. काय दिलं बघा. इन अ क्वेश्चन नंबर 21 to 24 वन पार्ट ऑफ ज्योमेट्रिकल फिगर स्क्वायर सर्कल एक्सेट्रा is on the left side as problem figure and the other is among the answer figure ABCD. On the right side, find the figure on the right side that completes the geometrical. सिंपल आहे. सिंपल आहे. हा एक आहे, हा एक आहे. एकमेकाला जॉईन करायचं आहे. एकमेकाला जॉईन करायचं आहे. समजलं? बघा बरं काय उत्तर देतील सांगा बरं पटकन. कमेंट करा बरं. कमेंट करा. काय उत्तर येईल रे? कमेंट करा मला. करा. एस बी आलेलं आहे. चेक करू बी येत आहे का कोणतं येत आहे. बघा सिंपल गोष्ट आहे. जसं आहे तसंच आपल्याला तिथे जॉईन करून दाखवायचं आहे. ठीक आहे. थोडक्यात आपल्याला हा प्रश्न जो आहे थोडा अवघड जाणार आहे पण थोडंसं आपण लॉजिक जर लावलं उत्तर निघू शकतं. तर निघू शकतं बरं का. बघा सिंपल आहे. आता समजा उदाहरणार्थ हा जो भाग पाहिला हा एक प्रकारे रेक्टँगल टाईप आहे. एक प्रकारे रेक्टँगल टाईप आहे. हा भाग उचलला इथे बसेल का? नाही. हा कसा आहे थोडासा क्रॉसमध्ये. हा क्रॉसमध्ये बसणार नाही इथे. हा भाग उचलला, हा भाग उचलला बसू शकेल का? बसू शकेल. हा शक्यता आहे. मग याला थोडस आपण बाजूला ठेवू. परत तोच भाग उचलला बसू शकेल का? नाही. कसं आहे रेक्टँगल पाहिजे ना. हा पण असा क्रॉसमध्ये, असा क्रॉसमध्ये. आणि पुन्हा जर हा भाग उचलला तर तो आहे हा पण थोडा क्रॉसमध्ये आहे. हा पण कसा आहे? आपण क्रॉसमध्ये आहे. सरळ पाहिजे ना, हॉरिझॉन्टल पाहिजे क्रॉसमध्ये. म्हणजेच हा पूर्ण भाग जर उचलला एवढा जरी अभ्यास केला आपण इथून उचलून असा जर ठेवला हा बसतो म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी हे करेक्ट आहे. बी हे करेक्ट आहे. समजा लागले मी काय केलं? यस, काय केलं समजलं तुम्हाला आता? चलो, म्हणजेच आपण जे पूर्ण आकृतीचा अभ्यास न करता आपण थोडा जरी पार्ट घेतला तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येतं. प्रश्नाचं उत्तर काढता येतं. पूर्णपणे बघा ना. पूर्णपणे बघा. तसंच डायग्राम येते का बघू आपण. ही अशा पद्धतीनं जर आपण काढलं असं करून चौकोन जोर जोडला तोच चौकोन इथं तुम्हाला बघायला भेटतो. बघा तोच चौकोन इथं बघायला. हा करेक्ट आहे. समजलं का? यस, मला कमेंट करा, सांगा समजलं का नाही. पुढे सरकतो तोपर्यंत मी. हा पुढचा प्रश्न आहे. काय सांगायचंय पुन्हा एकदा सांगतो. पुन्हा एकदा सांगतो. जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो. आपल्याला काय शोधायचं बेटा? आपल्याला शोधायचं आहे की आकृती आहे रिकामी आकृती. ह्या रिकामी आकृतीमध्ये कोणती आकृती आपण बसू शकतो उत्तर काढू शकतो हे आपल्याला सांगायचंय.
चला सांगा बरं याचं उत्तर. उत्तर सांगा. चला लवकर. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22. एकाचं उत्तर आलंय सी. बाकीचे पण उत्तर द्या. एकाचं उत्तर आलंय सी. बाकीचे पण उत्तर द्या. यस. चला बघा, एकाचं उत्तर आलंय सी. बघूयात नेमकं काय आहे. मग आपल्याला सहज जर बघितलं मित्रांनो, आपण अशी काहीतरी आकृती आपल्याला पाहिजे. अशी आकृती पाहिजे. लक्ष द्यायला लागले. अशी आकृती पाहिजे. अशी आकृती कुठं बघायला भेटते मग? बघा, एक तर ए मध्ये किंवा सी मध्ये. बी नाही येणार कारण बी अर्धवट, इथं वर्तुळ येत नाहीये, कॅन्सल. आणि इथं वर्तुळ आलेलं आहे पण त्याला पाय दिलेले नाहीयेत, हे पण कॅन्सल. आता ए आणि सी मध्ये कन्फ्युजन व्हायला लागले. ए आणि सी मध्ये कन्फ्युजन व्हायला लागले. चेक करायचं एक्झॅक्ट वर्तुळ आहे का. एक्झॅक्ट वर्तुळ आहे का. आहे, एक्झॅक्ट वर्तुळ आहे. हे वर्तुळ आपण बसवलं तर हे अंडाकृती दिसायला लागले. अंडाकृती दिसायला लागले. वर्तुळ पाहिजे ना. हे वर्तुळ इथून उचललं, इथं बसवलं, दिसायला लागले. लक्षात यायला लागले. हे अंडाकृती आहे, ती वर्तुळ आहे, म्हणून ए कॅन्सल, सी बरोबर. ए कॅन्सल, सी बरोबर. छोट्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील बरं का. आकृत्यांमध्ये पण आपल्याला छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आलं का लक्षात मी काय बोलतोय? गडबड करू नका. गडबड करू नका. छोट्या गोष्टी पण आपल्याला आकृतीमध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. चला पुढचा प्रश्न. 23. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23. चला सांगा 23चं उत्तर काय असणार आहे. 23चं उत्तर काय असणार आहे चला सांगा. तर बघा 23चं उत्तर. आता बघा ही आकृती दिलेली आहे. आकृती ऑब्झर्व करायची बेटा. काय करायची? आकृती आपल्याला ऑब्झर्व करायची. ऑब्झर्व म्हणजे काय? निरीक्षण करायचं किंवा कोणतं कुठं बसू शकतं. ठीक आहे. हळूच जर आपण ऑब्झर्व केलं, ठीक आहे, हे उचललं तर जर टाकलं बसू शकतं. हो, शक्यता आहे. शक्यता आहे. ठीक आहे, शक्यता आहे. ओके, आहे शक्यता. काय झाले? हा, शक्यता आहे. करेक्ट आहे. आता जिथं जिथं शक्यता आहे तिथं तिथं थोडस आपण ऑब्झर्व करायचं बरं का. बघा हा जो दंडुका आहे, हा दंडुका, हा दंडुका इथे बसतोय ना, बरोबर आहे. हा जो भाग आहे, हा भाग इथं बसतोय म्हणजे सर्कल पूर्ण होणार. सर्कल पूर्ण होण्यासाठी आपल्याला जे जे करायचं आहे ते ते तिथं मांडायचं आहे. हा मोठा दंडुका आहे, हा मोठा दंडुका बरोबर बसतोय असण्याची शक्यता आहे. हे पण असू शकतो. मोठा दंडुका बसणार नाही, कॅन्सल. ही आकृतीच उलटी आहे, हे पण कॅन्सल. ही पण आकृती उलटी आहे. लक्षात यायला लागले. उलटी म्हणजे काय? हा दंडुका जो आहे ना, हा दंडुका हा छोटा आहे, कॅन्सल. बघा तर काय वर दंडुका जाणार नाही ना. डी मध्ये काय दिलाय? हा भाग जो आहे दंडुका हा वर दिलेला आहे, हा पण कॅन्सल, हा पण कॅन्सल. येस, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर त्याचं. ही जी आकृती आहे, ही आकृती आपण अशी जर काढली, हीच आकृती आपल्याला इथं बघायला भेटेल ना. बघा वर्तुळ आहे, असं आहे, असं यायला लागलंय, बरोबर आहे. तर जर गिरवलं आपण, इथून गिरवलं असं गिरवलंय, तशीच आकृती इथं बघायला भेटते. तशीच आकृती बघायला भेटते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अजून कोण जॉईन आहे? नाव टाका बरं. कोण कोण जॉईन झाले नाव टाका. प्रयागचं नाव आलेलं आहे. अजून कोण आहे? चला पटकन. चल पुढचा प्रश्न. सांगा बरं काय उत्तर यायला पाहिजे. 24 क्रमांक. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. चला सांगा. प्रश्न क्रमांक 24.
बघा डायग्राम काढायची आपल्याला आहे की नाही, डायग्राम काढून उत्तर काढायचंय. समजा मी याचा चौकोन पूर्ण केला असा, जर चौकोन पूर्ण केला असा, जर चौकोन पूर्ण केला, आकृती कशी यायला लागली बघा. इथं खाली एक रेष आडवी, खाली आडवी, थोडीशी तिरपी. ऑब्झर्वेशन केलं की उत्तर निघणार. अशीच आकृती कुठे बघा, हा निमुळता भाग आलाय. हा भाग कसा आलाय, निमुळता आलेला आहे. निमुळता भाग कुठं दिसतोय, इथं दिसतोय का, नाही, कॅन्सल आहे की नाही. निमुळता भाग कुठं दिसतोय, इथं दिसतोय, इथं दिसतोय, इथं दिसतोय, ओके, हरकत नाही. बघा आता स्ट्रेट असा भाग, असा असा भाग कुठं दिसतोय, इथं दिसतोय, चालेल, इथं दिसतोय, चालेल, इथं दिसतोय का, नाही, असा तिरपा चाललाय. हा सरळ पाहिजे होता ना, सरळ पाहिजे होता, हा तिरपा चाललाय. आपण कॅन्सल, आपण कॅन्सल, ठीक आहे, आपण कॅन्सल. आता बी आणि सी मध्ये, बी आणि सी मध्ये काय उत्तर यायला पाहिजे. 24 क्रमांक जो प्रश्न आहे, बी आणि सी मध्ये ऑब्झर्वेशन करायचं बारीक एकदम. पुन्हा एकदा बघा, आता हे आडवा आहे, असा असा चौकोन आहे. हा प्रकार हा कसा आहे, चौकोन आहे. इथं पण चौकोन आहेच नाही बघा, चौकोन आहे. इथं चौकोन आहे का, नाही. इथं कसं झालाय, इथं तिरपा गेलाय, तिरपा गेलाय असा. हे उत्तर येणार नाही. उत्तर काय यायला पाहिजे मग, बी क्रमांकाचं, सॉरी, बी क्रमांकाचं उत्तर यायला पाहिजे. बी क्रमांकाचं चुकीचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात यायला लागले का. एकदा कमेंट करा बरं, मला समजतंय का. दोघ जण दोघच उत्तर देत आहेत, बाकीचे का बरं देत नाहीयेत. ओके, अनुष्का समजतंय का. चला, बॅच जॉईन होण्यासाठी मी तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांगू शकतात की बॅच जॉईन व्हा लवकरात लवकर, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. ही बॅच पूर्णपणे तुमची स्कॉलरशिपची परीक्षा होईपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना, सॉरी, तुमच्या मित्रांना सांगा, ठीक आहे, मैत्रिणींना सांगा की बॅच लवकर जॉईन करा. रोज सकाळी आपलं लेक्चर असणार आहे. कदाचित वेळ वाढवला जाईल, सकाळी पण एक्स्ट्राचा घेत जाऊ आपण परीक्षेच्या दृष्टीने. पण मला लवकरात लवकर मित्र आणि मैत्रिणींना सांगायचंय. ओके, कसं जॉईन करायचं, काय आता तुम्ही शिकलात ना, सांगायचंय. बूस्टर यूपी नावाचं ऍप आहे, ते डाउनलोड करायचं म्हणा. त्यामध्ये स्कॉलरशिपच्या फोल्डरमध्ये जायचं आणि बॅच परचेस करायची. मला सगळं माहिती आहे, ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं त्यांना सगळं माहिती आहे. ठीक आहे, चला पुढे सरकू. आता पुढे सरकू. आता बघा, in question number 25 to 28 there is a problem figure on the left side and the four answer figures mark A, B, C, D on the given right side. Select the answer figure which is exactly the mirror image of the question. थोडक्यात काय मित्रांनो, मिरर इमेज आपल्याला शोधायची आहे. मिरर इमेज म्हणजेच काय, की आपण आरशात पाहिल्यानंतर आरशात उलट दिसतं. ओके, आरशात उलट दिसतं. जसं आता तुम्हाला मी डायग्राम थोडीशी समजावून सांगतो. उलट दिसतं आपल्याला आरशामध्ये. आता बघा, लेफ्टचं राईट दिसणार, राईटचं लेफ्ट दिसणार. कसं दिसणार ते पण सांगतो थोडं, त्याचा कन्सेप्ट बघा. आपण काय करतो नॉर्मली, हा समजा ए आहे, हा काय आहे, ए आहे, हा आरसा आहे मित्रांनो. ओके, आरसा आहे. हे कसा दिसणार आहे आरशामध्ये, उलटा दिसेल, परंतु आपल्याला वाटतंय उलटा दिसेल, पण तो जसाल तसा दिसेल आरशामध्ये. का माहितीये का, त्याचा जर सिमेट्रिक आपण जर घेतलं, त्याचा जर आपण सिमेट्रिक म्हणजे उभी जर आपण काप घेतली मध्यभागापासून, तर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. लक्षात घ्या. तेव्हा आरसाचा प्रतिमा ज्यावेळेस अभ्यास करतो, आरशांच्या प्रतिमा, मिरर इमेज, आरशाच्या प्रतिमामध्ये आपली डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान असेल मध्यभागापासून कट केल्यानंतर, तर ती आरशामध्ये जसाल तशी दिसते. अजून पुन्हा एकदा एक उदाहरण देतो. समजा उदाहरणार्थ हा यच आहे, यच आरशात कसा दिसणार आहे, आरशात जसाल तसा दिसणार आहे. ठीक आहे, आपल्याला वाटतो जसाल तसा, ऍक्च्युली तो उलटा झालेला असतो, परंतु तो जसाल तसा दिसणार आहे. का, बघा, इथून जर याला कट केलं मध्यभागापासून, डावी बाजू, त्याची डावी बाजू, त्याची उजवी बाजू कशी आहे, सारखीच आहे ना, सारखीच आहे बघा, सारखीच आहे. नाही बघा, इथून इथपर्यंत घेतलं तर ही तेवढी तशीच आहे जशी अशी आहे. ही सारखी जर असेल
अशी जर सारखी असेल तर ते एच आरशामध्ये कसा दिसणार आहे, जसाल तसा दिसणार आहे. लक्षात यायला लागले? आरशामध्ये कसं दिसणार आहे, जसाल तसं दिसणार आहे. ओके, यस. आता बघा, हा एच आहे, जसाल तसा आरशात दिसणार आहे. याच्या उलट याच्या उलट मी जर केलं बी, बी फॉर बॉम्बे, बी फॉर बटरफ्लाय, ठीक नाही, बी दाखवला, बी तुम्हाला उलटा दिसेल, जसाल तसा दिसणार नाही. का? कारण आपण त्याला मध्यभागापासून जर कट केलं, पण त्याला जर मध्यभागापासून कट केलं, बघा, डावी बाजू उजवी बाजू समान नाहीये. काय नाहीये? समान नाही. बघा ना, सिंपल आहे ना. डावी बाजूला काय, अशी एक लाईन दिली आहे, ढेबरी पोटी दिलेली इथपर्यंतचा, इकडे काय दिलंय, ढेबरी पोटी दिलेली. याचा अर्थ काय, समान नाहीये. म्हणजेच बी कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. बी कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. लक्षात ठेवा. मिरर इमेज आणि वॉटर इमेज, वॉटर इमेज नाहीये सध्या, मिरर इमेज बद्दल बोलतोय, कारण आपण मिरर इमेजचे प्रश्न पाहत आहोत. समजायले? मिरर इमेज हे उलट दिसणार आहे. आता बघा दादा, ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नसेल ना, तुम्ही मला कमेंट करायचं बरं का, कमेंट करायचे. तर मला हे समजलं नाही, पुन्हा सांगा, डबल सांगा, त्याचं काय, कमेंट करायचं. तुम्ही मी कशाबद्दल कनेक्ट राहणार, तुम्ही कमेंट करणार, मी तुम्हाला बोलणार. मला दिसतंय 2 जण कमेंट करतायत, बाकीच्यांनी कमेंट करत नाहीयेत. प्रयाग आणि अनुष्का दोघांच्या कमेंट आल्यात, बाकीच्यांचा अजून कमेंट येत नाहीत, कारण कदाचित प्रॉब्लेम नसेल म्हणून कमेंट करणार नाही. हे पण उत्तर कमेंट करत जा, ठीक आहे, उत्तर कमेंट करत जा. आता बघा, हा, आता हे समजलं. समजा उदाहरणार्थ, आता उदाहरणार्थ अजून एखादं उदाहरण समजून सांगू. हा, एल, एल आरशात कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. एल उलटा दिसणार आहे, कारण तो सिमेट्रिक नाहीये. ठीक आहे, एस उलटा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे, सिमेट्रिक नाहीये. एस असा दिसणार आहे. म्हणजेच काय, आरशातील प्रतिमा ह्या उलट्या असतात. जर सरळ रेषेत त्याला कापलं, डावी बाजू उजवी बाजू जर समान असेल तर त्या सारख्याच दिसतात, नसतील तर ते उलटा दिसते. प्रश्नाकडे वळू आपण, प्रश्नाकडे वळू आपण, है की नाही? हा, चला आता बघा, यांनी सांगितलंय मिरर इमेज म्हणजे आरशात कशा प्रतिमा दिसतील. चला, पर्याय क्रमांक काय उत्तर येईल रे, सांगा बरं. पर्याय क्रमांक काय उत्तर येईल? 7 आहे. आता बघा, इमॅजिनेशन करायचं, जी काही डायग्राम दाखवली ती कशी दाखवली आहे, 7 सारखी. 7 हे बघा, 7च आहे ना, एक प्रकारचा 7 आहे. 7 याच्यात कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे, असा 7 दिसेल, बरोबर आहे. 7 उलटा दिसणारा कुठं दिसतोय, यस, बी वाला कॅन्सल, कारण तो उलटाच्या उलटा झालाय, असा दाखवलाय त्यांनी, उलटा दाखवलाय. आपल्याला असा पाहिजे, असा पाहिजे. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, ओके, हरकत नाही. पण ह्या तिघांपैकी काय आहे आपल्याला चेक करायचंय. हा, आता सांगा मग, तिघांपैकी कोणता असायला पाहिजे? तर ते तिघही सारखेच दिसायला लागलेत, नाही ना. सिंपल दादा, लक्षात घ्या, तिघांमध्ये इथं 2 सर्कल आहेत. हा, 2 सर्कल आहेत. आता इथं पण 2 सर्कल आहेत, ओके, हरकत नाही, चालेल. पण इथं एकच सर्कल दिलाय, सी कॅन्सल. इथं एकच सर्कल दिलाय, म्हणजे सी कॅन्सल. 2 सर्कल पाहिजे आपल्याला. ओके, पुढं 2 सर्कल आहेत, ओके, चालेल. परंतु पायाला, खाली पायाला एकच सर्कल आहे. हा, इथं एकच सर्कल आहे, चालेल. हा, चालेल. इथं किती, हे तर कटलेलंच आहे, हे कटलेलंच आहे. 2 सर्कल आहेत, 2 सर्कल आहेत, म्हणजे हे कॅन्सल, हे कॅन्सल. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. यस, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. समजायलाय का मी काय सांगायलोय, काय शिकवायलोय, समजायलाय का? बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न घेतोय आपण. आता पाठ भाग 7वा चालू आहे, म्हणजे आपण काय करतोय, एक 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 वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कव्हर अप करतो. सांगा इथं आता बघा, इथं 6 आहे, 6 काय राजाओ, इथं 6 आहे, 6 आहे. 6च आहे ना एक प्रकारचा. 6 कसा दिसणार आहे, उलटा असा दिसणार आहे. असा हा सरळ सरळ दिसतोय, कॅन्सल. 9 दिसतोय, हा बी कॅन्सल. हा उलटा 9 दिसतोय, हा बी कॅन्सल. उलटा 6 हाच दिसतोय बघा, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. ऍरो पण बघायची गरज नाही, हा ऍरो इकडे आहे ना, बरोबर आहे, हा ऍरो इकडे येणार आहे. म्हणजेच
डी नंबर त्याचं उत्तर असायला पाहिजे. डी नंबर. लक्षात आलं? डी नंबर. व्हेरी गुड. डी नंबर. समजायला मी काय बोलतोय? डी नंबर. पुढं सरकायचं. हे तर लय सोपं जाणार आहे तुम्हाला, है ना? सांगा बी यस यस. आत्ताच शिकवलं मी तुम्हाला. बी कसा दिसेल, यस कसा दिसेल, आत्ताच बोललो ना मी. बी उलटा दिसेल, यस पण उलटा दिसणार आहे की नाही? बी उलटा दिसणार आहे बघा. बी ला जर मी इथं लिहिलं, बी उलटा दिसणार आहे. एस असा आहे, यस असा दिसेल, एस असा दिसेल. हा कसं आहे? बरोबर आहे. पण आता गडबड करायची नाही. आपण काय करतो? बी ला पहिले घेतो, यस ला नंतर घेतो, यस ला नंतर घेतो. हे उत्तर चुकीचं राहणार बरं का. आपण लिहिलं बरोबर, पण त्याची सिक्वेन्स चुकलेली आहे. त्याची सिक्वेन्स चुकलेली आहे. सिक्वेन्स कोणती बरोबर यायला पाहिजे? एस पहिले यायला पाहिजे. बघा बघा, आरशापासून यस पहिला आलाय ना, बरोबर आहे. आरशापासून यस पहिला आलेला आहे, एस पहिला यायला पाहिजे. एस एस टी असं यायला पाहिजे. मग आता बघा इथं बी एस यस, हा तर सरळ सरळच आहे, हा येणारच नाही. एस पहिला आलाय, 2 यस आहेत ना, 2 यस आहेत, इथं 2 बी दाखवलेत, पण कॅन्सल आहे की नाही? आता बघा पुढे, बरोबर, एस एस टी हा उत्तर बरोबर यायला पाहिजे. कारण बी पहिले आलाय, एस पहिले यायला पाहिजे, बी पहिले आलाय इथं, पण हा पण कॅन्सल, हा पण कॅन्सल, हा पण कॅन्सल. समजला कार्यक्रम? समजलं? यस. आता बघा मी जे शिकवतोय तुम्हाला, हे तुम्हाला कसं वाटतंय हे तुमच्या भाषेत मला पाठवायचं. कसं पाठवायचं? माझ्या मोबाईल नंबरवर. कसं पाठवून तुम्ही? माझ्या मोबाईल नंबरवर. हे काही मी शिकवतोय, खूप छान वाटतंय, सोप्या पद्धतीनं समजतंय. 8275237849 ह्या नंबरवर मला पाठवायचंय. सोप्या पद्धतीनं समजतंय, एकदम भारी समजतंय, असे कमेंट पाठवायचे. खाली तुमचं नाव लिहायचं, खाली तुमचं नाव लिहायचं आणि तुमचा खाली क्लास लिहायचा, कुठला आहात तुम्ही. मलाही चांगलं वाटेल की बाबा तुम्हाला समजतंय, मलाही लक्षात येईल की म्हणजे तुम्हाला समजायला लागलंय की आता त्याच पद्धतीनं तुम्हाला शिकवायचं. सांगा याचं उत्तर काय रे जाधव? क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. हे थोडं अवघडच आहे ना, कारण का 3D आहे ना, 3D आहे, 2D नाही आहे, 3D आहे. लक्षात यायला लागले? 3D. चला समजून घ्या आता. हा चौकोन आहे असा, एवढाच चौकोन आपण विचार करू. आपण त्याच्या अगोदर आपण काय विचार करू? वरती प्लसचे चिन्ह 3 आहेत, प्लसचे चिन्ह 3 असणारे बघा, ए आहे, बी आहे, सी आणि डी. प्लसचे चिन्ह 2च आहेत ना, कॅन्सल. प्लसचे चिन्ह 2च आहेत ना, कॅन्सल. 2 कॅन्सल झाले. आता बघा खाली प्लसचे चिन्ह 2 आहेत, आहेत इथं पण, आहेत इथं पण. ओके. हा सर्कल आहे, हा इथं पण, हा इथं पण. ओके. आता हरकत नाही, पण सर्कल वर काम करू, कारण सर्कलची पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणी बरं का. बघा ए ची सर्कलची पोझिशन उजव्या हाताला आहे, आपल्या उजव्या हाताला आहे. बी ची सर्कलची पोझिशन डाव्या हाताला आहे, बरोबर आहे. आपल्याला कुठं पाहिजे? बघा आरशापासून जवळ पाहिजे, आरशापासून जवळ पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे आरशापासून इकडे पण जवळ पाहिजे, आरशापासून इकडे पण जवळ पाहिजे. तर घ्या, आरशापासून इकडे जवळ पाहिजे म्हणजे इथं सर्कल पाहिजे होता ना, मग इथं सर्कल असणारा कोण आहे? हा आहे. पर्याय क्रमांक बी हे कॅन्सल. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे, हे कॅन्सल. बघा ना, समजा हा आरसा इथं आहे, हा आरशापासून जवळ आहे ना, हे जे आहे हे आरशापासून दूर आहे ना, हे दूर आहे आरशापासून, हे जवळ आहे. कारण इथून आरशापासून जवळ आहे, तिकडे पण आरशापासून जवळ पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. यस. अनुष्का काही डाऊट आहे का बेटा? कमेंट कर बरं. प्रयाग, राजेश, त्यानंतर सीमा, काही डाऊट आहेत का? सांगा पटापटा. काही डाऊट आहेत का? सांगा पटापटा. नो डाऊट असं लिहा तिथे, असेल तर विचारा. नो लिहा फक्त.
आकृती 3D आहे ही, पण मी तुम्हाला काय बोललो लक्षात घ्या, आकृती ही 3Dच आहे. मी तुम्हाला काय बोललो, एवढीच आकृती आपल्याला बघायची 2D. ही जी आकृती आहे ना एवढीच, ही चौकोनवाली 2Dच बघायची आपल्याला पहिले. 2D वरच आपल्याला अभ्यास करायचा आणि उत्तर काढायचंय. 3D जर बघत गेले तर कन्फ्युजन वाढणार आहे तुमचं. ठीक आहे, 3D जर बघायला गेलो पूर्ण तर कन्फ्युजन वाढणार आहे. ही आकृती कशी पाहिली मी, एवढीच पाहिली. एवढी आकृती कुठं दिसणार आहे, उलटी पाहिजे ना. अशाच्या अशी पाहिजे का, नाही, इथं जमणारच नाही. उलटी पाहिजे अशी, इकडे आहे उलटी पाहिजे म्हणजे ह्या दिशेनं पाहिजे अशी, बरोबर. ही अशी अशी असणार आहे, लक्षात घ्या. अशी आकृती कुठं बघायला भेटते, इथंच पर्याय क्रमांक बी मध्ये, पर्याय क्रमांक बी मध्ये असं. यस. अनुष्का म्हणते सर बुकचं पेज नंबर काय आहे. बेटा हे बुक मधले प्रश्न नाही आहेत तुमच्या. हे मी संभाव्य फार छान पद्धतीनं तुम्हाला परीक्षेत येण्यासारखे प्रश्न काढलेले आहेत. तुमच्याकडे कोणतं बुक आहे मला कमेंट करा. बुकचं नाव सांगा मला, बुकचं नाव सांगा मला, बुकचं नाव सांगा. ही जी हे जे प्रश्नपत्रिका आहेत ना तुमच्या ऍप मध्ये, म्हणजे बूस्टर यूपी ऍप मध्ये ज्या कोर्स मध्ये तुम्ही आहात, पीडीएफ मी आज टाकून देतो. तिथं तुम्हाला पीडीएफ बघता येईल. डबल तुम्हाला बघता येईल. आता ही तुम्हाला इथं दिसतंय, तुम्हाला मग नाहीये तर तुम्ही काय करणार, इथंच बघणार. तर तुमच्या ऍप मध्ये पूर्ण चॅप्टर जो आहे, पूर्ण माझ्याकडे ही प्रश्नपत्रिका आहे ना मी टाकून देणार तुम्हाला आज. चेक करा तसं. बघा पुढचा प्रश्न बघा, पार्ट 8, पार्ट 9, पार्ट 10 पार्ट पर्यंत आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर गणित चालू होतात. गणित मी हे घेणार नाही कारण हे गणित इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये आहेत. ओके, पण मराठीतले गणित घेणार आहोत, त्यामुळे हे गणित नाही घेणार आपण, गणित नाही घेणार. ओके, गणित जास्त विचारले नाही जात. हे तुम्हाला इंग्लिश मधले गणित चालतील का ते बघा. आता पार्ट 8 काय सांगतो, पेपर कटिंग आणि फोल्डिंग सांगतो. काय सांगतो राजा, पेपर कटिंग आणि फोल्डिंग सांगतो. बघा एक प्रश्न समजावून सांगतो. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे हा जो पेपर आहे हा पेपर कट केलाय. पेपर आहे का इथं, नाहीये पेपर, नाहीये रुमाल आहे, रुमालवरून समजावून सांगतो. त्यांचं काय म्हणणं आहे, हा पेपर आहे, हा पेपर आहे समजा, हा पेपर आहे समजून घ्या. हा पेपरला फोल्ड केला, फोल्ड केल्यानंतर अजून एक फोल्ड केला, मग कुठंतरी कट केला, कट केल्यानंतर कसा दिसेल उघडल्यानंतर पुन्हा एकदा, असा त्या प्रश्नाचा अर्थ होतो, असा त्या प्रश्नाचा अर्थ होतो. हरकत नाही. बघा हा पेपर जो आहे, पेपर जो आहे बघा, तर मिरर इमेज आणि वॉटर इमेजचा कन्सेप्ट येईल बरं का. हा पेपर आहे, पूर्ण पेपर आहे हा. ओके, असा फोल्ड केला, बरोबर, असा फोल्ड केला, ठीक आहे, हरकत नाही. हा पूर्ण पेपर होता, त्याला असा फोल्ड केला, ओके, हरकत नाही. परत त्याला काय केला, इकडं फोल्ड केला, बघा इकडं होता हा पूर्ण पेपर, आपण फोल्ड केलेला होता, याला इकडं फोल्ड केला, आणि फोल्ड केल्यानंतर शेवटी तिथं काय केलं त्यांनी, एक सर्कल म्हणजे छिद्र पाडलं, होल पाडलं. त्यांचं म्हणणं आहे की पेपर उलगडल्यानंतर, ओपन केल्यानंतर हे जे सर्कल आहे ते सर्कल कसं दिसणार आहे, काय लागले, सर्कल कसं दिसणार आहे. थोडक्यात म्हणजे काय बघा तुम्हाला सांगतो. हा पेपर आहे समजा, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं हा पेपरला आपण काय केलंय बघा, हा पेपर आहे, पेपरला काय केलं आपण, इकडून फोल्ड केला असा, इकडून फोल्ड केला, ओके, हरकत नाही, डायग्राम समजेल मग. इकडून फोल्ड केला, हे बघा इकडून फोल्ड केला, आकृती दिसते. त्यांचं म्हणणं ही इकडून फोल्ड केल्यानंतर हा परत खालून वर फोल्ड केला असा, अशी आकृती दिसायला लागली, बरोबर आहे, अशी आकृती. आणि इथं त्यांनी छिद्र पाडलंय, छिद्र पाडल्यानंतर उघडल्यानंतर कसं दिसेल, असा तो प्रश्नाचा अर्थ आहे, असा तो प्रश्नाचा अर्थ आहे. चला मग आता काय करायचं माहितीये का, फोल्ड करण्यापेक्षा एक लक्षात येते आपल्याला, हा सर्कल इथं आहे ना, उघडल्यानंतर इथं पण सर्कल येणार, हा सर्कल येणार, ओके. आता हा सर्कल हे उघडल्यानंतर मी इथं सर्कल देतो, इथं पण सर्कल देतो. आता बघा
हा परत पेपर असा उघडला, हा सर्कल खाली पण येणार आहे, इथं पण येणार आहे. म्हणजेच काय, एक सर्कल वर पण आहे, एक सर्कल खाली पण आहे. अशी आकृती कुठं दिसते का? अशी आकृती कुठं दिसते का? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 1. 2 येणार नाही, 3 येणार नाही, 4 पण येणार. पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे. हा, तसाच प्रश्न आता पुढे सांगा. तसाच प्रश्न आता पुढे सांगा. ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी काय करा, बूस्टर यूपी नावाचं ऍप आहे, डाउनलोड करा. बूस्टर यूपी परंतु हे प्रश्न सॉल्व करा बाकीचे. बूस्टर यूपी प्ले स्टोर वर जायचं. कुठं जायचं? प्ले स्टोर वर जायचं, मोबाईल मधल्या प्ले स्टोर वर. तर यूपी हे डाउनलोड करायचं. तर यूपी डाउनलोड केल्यानंतर मला तिथे हे सगळं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, नाव टाकायचं. ठीक आहे. मग त्या ऍप मध्ये गेल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं ऍपचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मध्ये गेल्यानंतर NMS स्कॉलरशिप नवोदय असं एक फोल्डर दिसेल तुम्हाला. एक फोल्डर दिसेल. त्या फोल्डर मध्ये जायचं. मला पाहिजे तर मोबाईल वर दाखवतो मी. त्या फोल्डर मध्ये जायचं. हे बघा असं येणार आहे, दिसतंय का? इथं कुठं जाणार तुम्ही? कोर्स मध्ये जाणार. किंवा तर कोर्स मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्स दिसणार तुम्हाला. कोर्स दिसले तर 5वी स्कॉलरशिप नवोदय फास्ट ट्रॅक बॅच दिसणार. ओके करायचं. मग ते बाय करायचे. तर बाय म्हणून ऑप्शन येणार आहे, बाय करायचं. बाय केल्यानंतर ही जे काही ऑनलाईन व्हिडिओ घेणार ते तुम्हाला दिसणार. ते ऑनलाईन व्हिडिओ आहेत, तुमचं कधी बघणं नाही झालं तर रेकॉर्डेड होऊन त्या फोल्डरमध्ये पडणार आणि मग तुम्हाला नंतरही बघता येणार. एकदा दोनदा नाही समजलं, दोनदा बघू शकतात. हे आज तुम्हाला करायचं आहे. इट क्लिअर? समजायला लागले? नाहीच समजलं काही की कसं करायचं, काय करायचं, मला कॉल करायचा ह्या नंबरवर 8275237849. समजा लेक्चर मध्ये असेल, उचलणार नाही कदाचित, हे प्रतिनिधी आहेत ते उचल, तुम्हाला सांगतील कसं करायचं. हे टेन्शन घ्यायचं काम. चलो चलो, पुढचा प्रश्न हा घ्या, सांगा उत्तर याचा. धन्यवाद प्रयाग. पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. पटकन सांगा, वेळ झालेला आहे. काही लोकांना जायचं पण आहे स्कूलला. सांगा. आहे हा फोल्ड आहे, हा फोल्ड वर केला, परत इकडे फोल्ड केला, कट केलेला आहे. हा कट केलेला आहे. हा जो कट केलेला आहे ना, हा कॉर्नरला, ह्या कॉर्नरला आहे. म्हणजे प्रत्येकाच्या कॉर्नरला तसाच कट येणार आहे बघा. हा कॉर्नरला कट केलेला असा, हा कॉर्नरला इकडे पण कट येईल. मग लक्षात घ्या, कारण इकडे फोल्ड केलाय ना. हा कॉर्नरला इकडे कट येईल असा, हा कॉर्नरला इकडे कट येईल, हा कॉर्नरला इकडे कट येईल. चारही कॉर्नरला येणार आहे. चारही कॉर्नरला जर आला, चारही कॉर्नरला आला तर अजून काही दिलंय का त्यांनी? चारही कॉर्नरला पकडून चारही कॉर्नरला येणार आहे. घडी केल्यानंतर, घडी केली, घडी केल्यानंतर चारही कॉर्नरला येणार आहे. सांगा उत्तर काय यायला पाहिजे? ही आहे. ओके, चारही कॉर्नरला यायला पाहिजे. चला सांगा पटपट पटपट. सांगा प्रश्न क्रमांक 30. पटकन सांगा. करेक्ट आहे. तर काय यायला पाहिजे? यायला पाहिजे. चारही कॉर्नरला तर येणारच आहे. ही मधली पण डायग्राम निघणार ना उघडल्यानंतर. मधली पण डायग्राम कट केलंय ना ते. हा बघा, हा भाग आहे, हा भाग आहे कट केलेला. उलटा झाला ना इकडे, उलटा झाला. ठीक आहे. चला आता आजचा हा शेवटचे 2 प्रश्न पटपट सांगा.
शेवटचे 2 प्रश्न सिंपल आहे बघा. खाली झिगझॅग लाईन न कट केलेले, झिगझॅग लाईन न कट केले, खाली झिगझॅग लाईन असणार आहे. डी आणि डी कॅन्सल, प्लेन आहे. काय इथं प्लेन आहे, प्लेन नाही, झिगझॅग लाईन यायला पाहिजे. झिगझॅग लाईन ए आणि सी मध्ये आहे. त्या दोघांपैकी आन्सर कोणता येणार आहे? आता आन्सर बघा, हा जो पाडलेला आहे ह्या पार्टनं प्लस प्लस म्हणजे आपल्याला बघायला भेटणार ना प्लस. प्लस कसं बघायला भेटणार आहे? सिमेट्रिक. हा कसं बघा, हा भाग मोठा आहे, हा भाग छोटा आहे, असं नाही बघायला भेटणार. सिमेट्रिक म्हणजे हा भाग बरोबर आहे, म्हणजे सी बरोबर आहे, ए कॅन्सल आहे. सी बरोबर आहे, ए कॅन्सल आहे. पुढं आता आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न सांगा, पटकन उत्तर याचं बघा. आता इथं काय केलंय, गोल गोल पाडलेत ना. गोल पाडले म्हणजे हे गोल इथं येणार आहे, हा गोल इथं येणार आहे, हा गोल इथं येणार आहे. हा गोल चौकोन तयार झाल्यानंतर, असा चौकोन तयार झाल्यानंतर हा गोल इथं खाली पण येणार आहे, हा गोल इथं खाली पण येणार आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी. मध्ये सर्कल येणारच आहे ना, मध्ये सर्कल नाही आहे म्हणजे कॅन्सल आहे. मध्ये सर्कल आहे, वर सर्कल नाही आहे, कॅन्सल. मध्ये सर्कल आहे पण इकडं पण यायला पाहिजे, कॅन्सल. ओके, चला समजलं आता हे. तर कृपया मी लवकरात लवकर जॉईन व्हा ऍपला, बूस्टर यूपीला. ठीक आहे, ते प्रॉब्लेम आला तर तो नंबर दिलाच आहे मी अगोदरच, तो तुम्ही नंबर पहा आणि कॉल करा किंवा मेसेज करा. ते आज आपण थांबत आहोत. उद्याच्या लेक्चरला सकाळी भेटणार आहोत.